श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला एका अशा ताईंचा अनुभव सांगणार आहे जो की नोकरीच्या संदर्भात आहे. त्या ताईंनी आपला व्हिडिओ बघून मागे 11 गुरुवारांना सुरुवात केली होती. तर ताईंना त्या 11 गुरुवाराचा सुंदर अनुभव आलेला आहे. कष्टाला जे आहे ते पर्याय नाही आहे. कुठेही जा तुम्ही, कष्ट करणं खूप गरजेचे आहे. पण त्या कष्टाला आपल्या स्वामींची साथ तेवढीच हवी असते आणि ताईंना मिळाली आपल्या स्वामींची साथ, जी की त्यांनी सेवेतून प्राप्त केली. त्या निस्वार्थ भावनेने सेवा करत होत्या. माझं काय म्हणणं आहे की आपण स्वामींना संकल्प करताना खूप काही मागतो, पण न संकल्प करता जर आपण ती सेवा केली ना, ती जास्त फलदायी असते. आणि ताईंनीही तसंच केलं की संकल्प केला, पण महाराजांना विनंती केली, तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या आणि मला माहिती आहे तुम्ही मला योग्य तेच द्याल, म्हणून असा संकल्प ताईंनी केला होता. तर चला ताईंचा अनुभव ऐकूया आपण. ताई ज्या आहेत त्या संभाजीनगरच्याच आहे आणि ताईंना लॉकडाऊन नंतर ताईंच्या मिस्टरांना, म्हणजे त्यांचा जो जॉब आहे, जो त्यांचा व्यवसाय होता, पहिले ते जॉब करत होते आणि नंतर व्यवसाय होता, तर त्या व्यवसायामध्ये त्यांना व्यवस्थित जी बरकत नव्हती, म्हणजे जी कमाई आहे ती नव्हती. आणि ताईंना असं कुठेतरी वाटत होतं, कारण की दादा लॉकडाऊनच्या अगोदर खूप चांगल्या पोस्टवर जॉबला होते आणि त्यांना असं वाटत होतं की व्यवसायाचं काही खरं नाही, रात्रंदिवस मेहनत असते, तर आपण माझ्या नवऱ्याला जर जॉब लागली तर किती चांगलं होईल, तसं ताईंच्या मनामध्ये होतं. आणि त्यासाठीच ताईंनी 108 स्वामीचरित्र पारायण सुरू केले होते. तेही काहीही न मागता त्यांनी संकल्प करतानाच तसं मेन्शन केलं होतं की मला काहीच नकोय, तुम्हाला माझ्यासाठी जे काही योग्य असेल ते तुम्ही मला द्या म्हणून. आणि त्या तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वामींची लीला कशा आहेत. दादा आणि ताईंची स्वामींनी भरपूर परीक्षा घेतली. कधी कधी तर दादांचा व्यवसाय जो आहे, एकही कस्टमर येत नव्हता, बंद पडायचा, पण त्यासोबत दादांचा जो इंटरव्ह्यू आहे तोही इथे तिथे देणं चालू होता. ह्या कंपनीमध्ये जा, त्या ठिकाणी जॉब शोधण्यासाठी जा, असं भरपूर ठिकाणी दादा करत होते. ते 108 पारायण चालू होते. ताईंची पूर्ण सेवा झाली 108 पारायणाची, तरीही ताईंना काहीच अनुभव आला नव्हता आणि काहीच त्यांच्या एक मनात होतं की माझी पूर्ण सेवा झाली, मी 108 पारायण केले, तरीही महाराजांनी मला त्या 108 पारायणामध्ये काहीच प्रचिती दिली नाही. त्या 108 पारायण सेवा माझी स्वामींपर्यंत पोहोचली नाही. ताईंच्या मनामध्ये असं वाटत होतं की मी स्वामींना संकल्प व्यवस्थित केला नसेल किंवा असं भरपूर गोष्टी ताईंच्या मनामध्ये होत्या. त्यानंतर ताईंचे मिस्टरही म्हणायला लागले की आपलं काहीच चांगलं होत नाहीये, तू महाराजांची सेवा सोडून दे, असं ताईंच्या मिस्टरांच्या मनात यायला लागलं होतं. पण ताईंना कुठेतरी विश्वास होता, माझे महाराज आज नाही तर उद्या मला सगळ्या गोष्टी देतीलच, म्हणून ताईंनी विश्वास सोडला नाही. तर परत 108 पारायणाला सुरुवात केली. म्हणजे ताईंचं पहिले एकदा 108 पारायण झालं होतं आणि आता परत 108 पारायणाला सुरुवात केली, कारण की त्यांचं स्वामी चरित्रावर भरपूर विश्वास होता. आणि जेव्हा त्यांनी सेकंड टाइम 108 पारायणाला सुरुवात केली, त्या 108 पारायणामध्ये 108 दिवस घडले ते असंख्य असे चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये. दादांना जिथे 10-15 हजाराच्या नोकरीची अपेक्षा होती, तर आज दादा नामांकित कंपनीमध्ये 40 ते 50 हजार पेमेंट त्यांना मिळतं आहे. आणि हीच असते कुठेतरी स्वामी कृपा. कसं असतं ना की महाराजांनी दिलं नाहीये, 108 पारायण केले तरी ताईंना काहीच अनुभव नव्हते, काहीच इच्छापूर्ती नव्हत्या. बरेच लोक सेवा सोडून देतात बघा, की नको आम्हाला काहीच अनुभव आला नाही, आम्हाला काहीच नकोय, महाराज काही करत नाही, असं सेवा सोडून देते. पण ताईंनी सेवा न सोडता महाराजांवर विश्वास ठेवून आज ताईंचे मिस्टर एका नामांकित कंपनीमध्ये एवढ्या चांगल्या पगारावर जॉबला आहे. आणि मेन म्हणजे त्यानंतर ताईंच्या मिस्टरांचं प्रमोशनही होत गेले चांगल्या पोस्टवरती. तर हे ऐकून कुठेतरी छान वाटलं. आणि जेव्हा अशा सगळ्या ज्या बायका असतात त्या आपल्या चॅनलशी जोडलेल्या असतात, त्यांचे जेव्हा मला इन्स्टाला कॉल येतात की ताई आम्हाला अनुभव आला, तर खूप छान वाटतं. कारण की असं वाटतं आपण जे काम करतोय त्याचं एक सार्थक झालं. आणि आज बऱ्याच सेवेकऱ्यांना त्या गोष्टीचे अनुभव येत आहेत. तर ही कुठेतरी एक स्वामी कृपाच म्हणायला हवी आणि जी की ताईंवर झाली. सगळ्यांना फक्त एवढीच विनंती आहे, तुम्हाला अनुभव आला नाही म्हणून तुम्ही लगेच स्वामी सेवा सोडून द्या, असं नाही होत. तुम्ही महाराजांची तेवढंच कळकळीने विनंती करून सेवा करायला सुरुवात करा. महाराज एक दिवस एवढं देतील ना भरभरून, की महाराजांसमोर काय मागू हेही समजणार नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.